लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या मिरजेतील पुतळ्याच्या सुशोभीकरणाच्या मुद्द्यावरून मातंग समाजाच्या वतीने महापालिकेत महासभेबाहेर जोरदार घोषणाबाजी केली तर शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांना घेराव घालत धारेवर धरले। माजी नगरसेवक योगेंद्र थोरात आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा समितीचे अध्यक्ष भीमराव बेंगलोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं। महासभा सुरू असताना सभागृहाच्या बाहेर निदर्शने आणि जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांनी नियोजित जागेचं डिझाईन सोडून अन्य डिझाईन केल्याचा आरोप केलाय, तर परस्पर निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांमागे मास्टरमाइंड कोण आहे हा शोध घेण्यात यावा असा आरोप माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केलाय। दरम्यान अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी आंदोलकांना पुन्हा त्या जागेवर जाऊन पाहणी करून योग्य निर्णय घेतला जाईल असं आश्वासन दिलं। त्यानंतर हे आंदोलन शांत झालं। यावेळी महादेव साठे, किशोर धोंगडे, जीवन भोरे, सत्यजित कराडकर, शंकर कांबळे, शुभम चंदन शिवे, निशांत वायदंडे, अनिकेत वायदंडे, लखन घोंगडे, यश भोर आदी जण सहभागी झाले। साहेबांनी पालकमंत्री असताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा चव्हाणांना बाहेर घ्या त्याबद्दल राजे साहेबांनी हात करून दिले आम्हाला अण्णाभाऊ साठे साहेब बोलतील की चला सोडल्याची साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मातंग समाजाचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पृथ्वीराज चव्हाण पीडब्ल्यूडी ला काम केली अजून कशी एमएचआयडी करत नाही इथल्या महापालिकेत एमएचआयडी दर वेळेला अण्णाभाऊ साठेंच्या योजनेचं काय आलं तुम्ही थांबवताय का? मी क्लेम पुरावा देतो तुम्ही उगीच हे करू नका।